ताराबाईंना देवाघरी जाऊन आज 13 दिवस झाले होते. 13व्याचे सगळे विधी पार पडले होते. मानसीला आज खूपच ताराबाईची आठवण येत होती. मानसी आणि ताराबाई यांच्यात सासू सुनेचं नातं नाही तर आई लेकीचं नातं निर्माण झालं होतं. मानसीला ताराबाईशिवाय घर खायला उठत होतं. त्यांच्या सहवासाची तिला सवय झाली होती. गेल्या वर्षी ताराबाई पाय घसरून पडल्या होत्या. त्यापासून त्यांना चालता येईना. त्या अंथरुणाला खिळल्या होत्या. त्यानंतर काही महिन्यापूर्वी त्यांना कॅन्सर झाल्याचे समजले आणि त्या बऱ्याच झाल्याच नाही. ताराबाईच्या शेवटच्या काही मिनिटात मानसीने त्यांची खूप सेवा केली. त्यांना रोज साडी नेसण्यापासून ते केसांची वेणी घालून देणे सगळे कामं मानसीच करत होती. त्यामुळे ताराबाईंच्या जाण्याने मानसीला फार वाईट वाटत होते. ती आज फार शांत होती. आज घरातील पाहुण्यांची रेलचेल पण कमी झाली होती. बऱ्याच दिवसापासून राहायला आलेल्या नंदासुद्धा दुसऱ्या दिवशी आपापल्या घरी जाणार होत्या. मानसी घरातील आवराआवर करत होती. तोच तिला धाकट्या नंदेने आवाज दिला. तसं मानसी ताराबाईच्या खोलीत गेली. बघते तर दोन्ही नंदांनी ताराबाईचं कपाट उघडलं होतं आणि त्यातील एक सामान काढत होत्या. वहिनी, हे बघ, आम्ही आईच्या काही वस्तू आठवण म्हणून घेऊन जात आहोत. तुला यातील काही पाहिजे का? धाकटीने मानसीला विचारले. नाही, नको ताई, मला काही नको, मानसी म्हणाली. हे बघ, हा आईचा दागिन्याचा डब्बा. मी तर आईचा पोहेहार आणि राणीहार घेणार आहे. असं जुन्या पद्धतीचं डिझाईन आता कुठे मिळणार बघायला? थोरली नणंद म्हणाली. ए ताई, मला आईच्या पाटल्या आणि बांगड्या पाहिजे. मला लग्नात फार साध्या बांगड्या केल्या होत्या, धाकटी नणंद म्हणाली. दोन्ही नंदांचं बोलणं ऐकून आणि वागणं पाहून मानसीला आश्चर्य वाटलं. आई जाऊन 13 दिवसच झाले आणि ह्या दोघी सामान आणि दागिन्यांची वाटणी करायला बसल्या आहेत. मानसीचं मन हळहळलं. ती खोलीतून बाहेर पडणार तोच थोरली नणंद तिला म्हणाली. मानसी, थांब अगं, काहीतरी घे आईचं तू. बरं, दागिने नको तर एखादी साडी घे. आत्ता या साड्यात तरी काय करणार? आम्ही काही घेऊन जातो, तू ठेव एखादी तुला. साडी शब्द ऐकून मानसीच्या डोक्यात ताराबाईची पैठणी आली. अतिशय सुंदर पैठणी होती ती. हिरवागार रंग, त्याला लाल काठ, साडीवर आकर्षक बुट्या होत्या आणि पदरावर सुंदर असा मोर होता. ती ताराबाईच्या लग्नातील पैठणी होती. 40 वर्ष होऊनही ती साडी अजूनही नवी कोरी दिसायची. अर्थात ताराबाईने ती फार जपून ठेवली होती. मानसीच्या पहिल्या मंगळागौरीला मानसीला त्यांनी ती साडी नेसायला दिली होती. तेव्हापासून ती साडी मानसीच्या मनात भरली होती. अगं, कसला विचार करत आहेस? सांग ना, कोणती साडी पाहिजे तुला? थोरली नंदेने विचारलं. तसं थोडंसं बिचकतच मानसी म्हणाली. ताई, मला आईची पैठणी द्याल का? तेवढी एक साडी बास मला बाकी काही नको. मानसीचं बोलणं ऐकून धाकटी नणंद लगेचच तावातावाने म्हणाली. वहिनी, आईला ती साडी आमच्या आजीने घेतली होती. त्यात आजीची पण आठवण आहेत. तुला कशी देऊ आम्ही ती साडी? ती साडी सोडून दुसरी कोणतीही साडी घे. नको मला बाकी काही, मला काहीच नको, मानसी खिन्न होऊन म्हणाली. तितक्यात थोरली नणंद ती साडीचा शोध घेऊ लागली. कपाटात कुठेच नाही सापडली. मग खोलीत इकडे तिकडे शोध सुरू झाला आणि ती साडी त्यांना पलंगाच्या
शेजारील टेबलावर सापडली. ताराबाईने व्यवस्थित सुती कपड्यात गुंडाळून ठेवली होती ती साडी. आईने ही साडी बाहेर का ठेवली असेल या विचारात थोरलीने ती साडी उघडली. तोच त्यातून एक चिठ्ठी खाली पडली. तिने ती उचलली तर त्यावर मानसीचे नाव लिहिले होते. थोरलीने आईचे अक्षर ओळखले. काय लिहिले असेल आईने या विचारात मोठ्या कौतुहाने ती मोठ्याने चिठ्ठी वाचू लागली. प्रिय मानसी, तुला जर ही चिठ्ठी सापडली असेल तर मी स्वतःला फार नशीबवान समजेल. कारण माझी आणि या साडीची आठवण आल्याशिवाय तुला ही चिठ्ठी मिळणार नाही. कितीतरी बोलायचं आहे तुझ्याशी. ते म्हणतात ना, काळ आलेला समजतो, तसं मलाही शेवटच्या काही दिवसात जाणवत होतं की माझ्या हातात फार दिवस नाही. नंतर तर बोलायची सुद्धा ताकद नव्हती. म्हणून एक दिवस राहुलला बोलावून ही साडी काढून घेतली आणि ही चिठ्ठी लिहिली. पोरी, किती ग सेवा केलीस माझी. मला वेळेवर खाऊ पिऊ घालण्यापासून ते मी खराब केलेला बिछाना साफ करण्यापर्यंत सगळं केलं. कोण करतं आजकाल एवढं. ते पण सासूचं. सून म्हणून घरात आलीस आणि लेक बनून राहिलीस. तू आणि राहुलने माझ्या आजारपणासाठी किती खर्च केलास. अगं, तू तर तुझे दागिने पण गहाण ठेवलेस. अगं, माझ्याकडे इथे दागिन्याचा डब्बा पडला आहे, पण ऐकलं नाही माझं. स्वतःचे दागिने गहाण ठेवून खर्च केलास. जिथे पोटच्या पोरीने विचारले नाही तिथे तू दिवसरात्र माझ्या उराशी बसून असायची. मला माहीत आहे तुला ही साडी फार आवडते. खरं सांगू तर तुझ्यावर ही साडी अजूनच खुलून दिसते. तू नेहमी मला विचारायचीस ना की इतकी कशी जपली मी ही साडी. तर मग ऐक. अगं, काठपदर साडी सुती कपड्यात घडी करून ठेवायची. नात्याचं पण तसंच आहे अगदी. प्रेमाच्या बंधनात अलगद जपायचं असतात ती. जसं काही महिन्यांनी साडीची घडी उघडायची असते आणि तिला हवेवर ठेवायचं असतं, तसंच कोणत्याही नात्यात मोकळीकही पाहिजे आणि सुखदुःखाची हवाही शोषून घेण्याची तयारी पण पाहिजे. जसं साडीच्या जरीला पाणी लागू द्यायचं नाही म्हणजे ती काळी पडत नाही, तसंच नात्याला सुद्धा अहंकाराचं पाणी लागू द्यायचं नाही. असं केल्याने साडी अगदी वर्षानुवर्ष टिकते आणि नातीसुद्धा. जसं मी ह्या साडीला जपलं आहे तसं आपल्या नात्याला तू अगदी ह्या साडीप्रमाणे जपलं आहेस. म्हणून ही साडी तुझ्यासाठी काढून ठेवली आहे. खरं तर तू ह्या घरची लक्ष्मी आहेस. मी तुला काय देणार, पण माझे कपाटातील दागिने तुझ्यासाठीच ठेवले आहेत. माझ्यासाठी पुढचा मागचा विचार न करता तुझे दागिने दिलेस, त्याचीही परतफेड. खरं तर मी तुला फक्त साडी आणि दागिनेच देऊ शकते. तू माझ्यासाठी किती काही भरभरून केले आहेस याकडे फक्त दागिने आणि साडी म्हणून बघू नकोस बाळा. हे माझे प्रेम आहे. रक्ताची नाती बनतात पण मायेने, आपुलकीने कधीही न तुटणारे बंधन बनते. रक्ताच्या नात्यापेक्षा आज तू निर्माण केलेलं आपुलकीचं नातं जिंकलं आहेस. ही माहेरची साडी म्हणून जपून ठेव तुझ्याकडे. एका आईने लेकीला दिलेली साडी. अजून काय सांगू तुला. तू समजदार आहेस. माझा आशीर्वाद सदैव तुझ्या आणि राहुलच्या पाठीशी आहे. आता निश्चित होऊन मी डोळे मिटेन. चिठ्ठी वाचून नंदीच्या डोळ्यात पाणी आले आणि त्यांची चूक त्यांना कळाली. मानसीने ती साडी उराशी कवटाळली. त्या साडीला स्पर्श करताच तिला स्वर्गीय सुखाचा आभास झाला.
मनात तरंग उमटले. सासू सुनेच्या नात्यातील संयम तिला त्या साडीच्या घडीत जाणवत होता. क्षणभर ताराबाई तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत आहेत असं तिला वाटलं. आईने मुलीला एखादी साडी दिल्यावर मुलीला जो आनंद होतो, सुख मिळते, तेच आज मानसीला जाणवत होते. तिचे डोळे अश्रूंनी भरले. आता ते आनंदाश्रू आहे की विरहाचे, दुःखाचे ते तिला समजत नव्हते. पण त्या साडीच्या निमित्ताने ताराबाई सतत तिच्यासोबत असल्याची जाणीव तिला सुखावून गेली आणि तिच्या दोन्ही नंदा मान खाली घालून खोलीतून निघून गेल्या. वाचकाहो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते नक्की सांगा आणि आवडलीच तर लाईक आणि कमेंट करा. धन्यवाद.